नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, आपल्या सर्वांचं सुस्वागतम आहे समाज स्पर्धा परीक्षा फाउंडेशनमध्ये. ठीक आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षेची आपण तयारी करत आहोत. आजचा आपला नवीन टॉपिक आहे, विषय आहे भूगोल आहे. नदी प्रणाली या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर हा विषय एवढा महत्त्वाचा आहे की मागील प्रश्नपत्रिका जर आपण अभ्यासल्या, त्याचं जर ॲनालिसिस केलं, मी स्वतः ॲनालिसिस केलेलं आहे, मागच्या परीक्षांचं अवलोकन केलेलं आहे. या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, येत असतात आणि तुम्ही सुद्धा फोकस द्या या टॉपिकला, जेणेकरून नदीच्या अंतर्गत प्रश्न येत असतात. तर ते कुठल्या दिशेने वाहत जाते, त्यानंतर तिचा उगम कुठे होतो, त्यानंतर तिची लांबी किती आहे, महाराष्ट्राची किती आहे किंवा भारत देशामध्ये तिची लांबी किती आहे, कुठून कुठपर्यंत वाहत जाते, कोणत्या दिशेने जाते, हे सर्व प्रश्न फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही जर सराव प्रश्न संच अभ्यासले किंवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या, तर याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सापडतील, जेणेकरून तुम्ही फार बारकाईने या टॉपिकला अभ्यासा. ठीक आहे. तर भूगोल नदी प्रणालीमध्ये नद्यांचे 4 विभाग पाडण्यात आलेले आहे. सर्वप्रथम दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या ज्या असतील त्या आपण बघणार आहोत सविस्तररित्या. त्यानंतर विदर्भातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यानंतर कोकण किनारपट्टीवरील पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या. तर हा पूर्ण नद्यांचा अभ्यासक्रम पूर्ण महाराष्ट्राशी मर्यादित आहे. महाराष्ट्रामध्ये या दिशेने वाहणाऱ्या नद्या, त्यानंतर त्या दिशेने या दिशेकडे वाहणाऱ्या नद्या, असा वेगवेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर आपण नद्यांची जी सविस्तर माहिती आहे ती प्रत्येक साईडमध्ये बघणार आहोत. पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. तर नदी प्रणालीमध्ये हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे, पूर्ववाहिनी नद्या व पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय? सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वतात उगम पाहून ज्या नद्या दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जातात. कोणत्या दिशेकडे? पूर्व दिशेकडे वाहत जातात. त्या नद्यांना काय म्हणतात? पूर्ववाहिनी नद्या. दक्षिण सह्याद्री पर्वतावर उगम पावतील, त्यानंतर दख्खनच्या पठारावरून वाहत त्या पूर्व दिशेकडे वाहत जातील, त्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे ज्या सह्याद्री पर्वतावरच उगम पावतील, पण त्या बाकीच्या सर्व पठारावरून वाहत कुठे जातील? तर कोकण किनारपट्टीकडे जातील, म्हणजे पश्चिम दिशेकडे जातील, तर त्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणतात. हा एकंदरीत फरक आहे की फक्त पूर्ववाहिनी नद्या म्हणजे सह्याद्री पर्वतावर उगम पाहून त्या दख्खनच्या पठारावरून पुढे पूर्व दिशेकडे वाहत जातील, त्या पूर्ववाहिनी. ज्या सह्याद्री पर्वतावर उगम पाहून दख्खनच्या पठारावरून किंवा बाकीच्या पठारावरून त्या पश्चिमेकडे म्हणजे कोकण किनारपट्टीकडे जातील, त्यांना पश्चिम वाहिनी नद्या असे म्हणतात. ठीक आहे. तर आपण नद्यांच्या बाबतीत सर्व आता खोरे बघणार आहोत. भारतामध्ये कोणते खोरे महत्त्वाचे आहे, कोणत्या खोऱ्याची जास्त लांबी आहे, जेणेकरून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठे लांबीचे खोरे आहे, त्यानंतर त्याचा महाराष्ट्रामध्ये लांबीच्या बाबतीत किंवा रुंदीच्या बाबतीत हा क्रमांक लागतो. तर आपण खोऱ्याची माहिती बघणार आहोत. पुढील स्लाइडमध्ये आपण खोऱ्याची माहिती बघूया. ठीक आहे. तर खोऱ्यांची माहिती आपण बघत आहोत. गोदावरी खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे आणि नर्मदा खोरे. खोऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त लांबी असलेले, किलोमीटर असलेले खोरे कोणते, किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात जास्त कोणत्या खोऱ्याचा नंबर लागतो, कोणाचे क्षेत्रफळ जास्त आहे. तर गोदावरी खोऱ्याचा सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबर लागतो. 49% क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे. त्याची लांबी 668 किलोमीटर आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी किंवा उत्तर चुकण्यासाठी तुम्हाला विधान दिलं जाऊ शकतं की गोदावरी खोऱ्याची लांबी हे 690 किलोमीटर आहे. तर इथं कन्फ्यूज होण्यासाठी तुम्हाला उत्तर चुकण्यासाठी हे दिलं जाऊ शकतं.
जेणेकरून तुम्ही पाठ करून टाका की गोदावरी खोऱ्याची लांबी ही 668 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर भीमा खोरे हे 22% आहे क्षेत्रफळा दृष्टीने. त्याची लांबी 451 किलोमीटर आहे. हे पण तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर कृष्णा नदी 22% आहे क्षेत्रफळा दृष्टीने. याची लांबी सुद्धा 282 किलोमीटर आहे. नंतर आहे तापी नदी 16% आहे क्षेत्रफळा दृष्टीने. त्याची लांबी 208 किलोमीटर आहे. त्यानंतर नर्मदा 5% आहे क्षेत्रफळा दृष्टीने. त्याची लांबी 54 किलोमीटर आहे. तर हे तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतं, जोड्या जुळवामध्ये सुद्धा येऊ शकतं, जेणेकरून क्षेत्रफळा दृष्टीने कोणत्या खोऱ्यात जास्त आहे, कोणत्या खोऱ्याचा कितवा नंबर लागतो, किंवा लांबीच्या दृष्टीने कोणत्या खोऱ्याचा लवकर नंबर म्हणजे पहिला नंबर लागतो, दुसरा लागतो, तिसरा लागतो, हे सुद्धा आपलं पाठ होणं जरुरीचं आहे. ठीक आहे. आणखी तिसरा टॉपिक हा महत्त्वाचा की कोणत्या नदीला किती उपनद्या आहेत आणि कोणकोणत्या आहेत, कोणत्या नद्या कोणत्या दिशेला मिळतात, हे सुद्धा माहिती आपल्याला भूगोलामध्ये नदी प्रणालीमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पुढील स्लाइडमध्ये आपण उपनद्या हा टॉपिक बघणार आहोत की गोदावरी खोरे, याच्यामध्ये आणखी उपखोरे सुद्धा आहेत, ते उपखोरे सुद्धा आपण बघणार आहोत पुढील स्लाइडमध्ये, आणि उपनद्या सुद्धा बघणार आहोत पुढील स्लाइडमध्ये. तर खोऱ्यांच्या बाबतीत आपण अभ्यास करत आहोत. तर मुख्य खोरे गोदावरी आहे, गोदावरी नदीचे. त्याच्यामध्ये गोदावरी मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे, इंद्रावती खोरे. तर या खोऱ्यांची सुद्धा आपण पूर्णरित्या सविस्तर माहिती बघणार आहोत. एकेका खोऱ्यामध्ये कुठल्या नद्या येतात, कुठल्या नद्या कोणत्या दिशेला वाहतात, ते सुद्धा माहिती आपण या खोऱ्यांच्या माध्यमातून बघणार आहोत. मागील आणखी काही खोरे राहिलेली आहेत ते पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. तर खोऱ्याच्या संदर्भात माहिती बघत आहोत आपण. भीमा खोरे, त्याच्यामध्ये उपप्रकार आहेत. भीमा मुख्य खोरे, त्याच्यामध्ये सीमा खोरे येतं. त्यानंतर कृष्णा खोरे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपप्रकार नाही आहे. त्यानंतर तापी खोरे, तापी पूर्णा खोरे मुख्य खोरे. त्यानंतर तापी पूर्व खोरे आहेत. त्यानंतर कोकण खोऱ्यामध्ये येतं 3 प्रकार: उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण, आणि त्यानंतर आहे नर्मदा खोरे. अशा प्रकारचे खोरे आहेत. तर आपल्याला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की हे खोरे मुख्य खोरे असून याच्या अंतर्गत आणखी उपखोरे कोणते येतात, तर त्यांची नावं हेही दिलेली असतील, म्हणजे कदाचित तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी उत्तर चुकण्यासाठी वेगळं उत्तर सुद्धा दिलं जाऊ शकतं. म्हणून खोऱ्यांमध्ये जो उपखोरे जो असेल तो सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही जर शंका असतील, डाऊट्स असतील, तर आपण कमेंटच्या माध्यमातून मला लिहू शकता, पाठवू शकता. अन्यथा माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल, मला सुद्धा कॉल करू शकता. परंतु तुमच्या जे शंका आहे त्या आमच्यापर्यंत पोहोचणं फार जरुरीचं आहे, जेणेकरून आमच्याकडनं त्या शंकेचं निरसन होईल किंवा ती आपले जे प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्यात येईल. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की जेणेकरून आपण कमेंट्स करा किंवा आपल्या ज्या अडचणी असतील त्या टाईप करा किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत खोऱ्यांची पूर्ण सविस्तर माहिती आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर गोदावरी नदीचे मुख्य खोरे. तर गोदावरीचा हा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर उगम झालेला आहे. तर ही अशी गोदावरी नदी. तर गोदावरीची जी ही उत्तर बाजू, हे दक्षिण बाजू, दक्षिणेकडून ही जी दक्षिण दिशा आहे, या दक्षिणेकडून गोदावरीला मिळणाऱ्या नद्या आपण बघणार आहोत. एक म्हणजे दारणा, त्यानंतर प्रवरा, मुळा, बोरा, सिंधपणा, आणि कुंडालिका. ठीक आहे. गोदावरी नदीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या दारणा, प्रवरा, मुळा,
बोरा, सिंधपना आणि कुंडलिका ह्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या, आणि उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या म्हणजे कादवा, शिवना, त्यानंतर खाम, या नद्या उत्तरेकडून मिळणाऱ्या आहेत. तर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोदावरीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या, किंवा त्याचा क्रम सांगा, किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या ज्याही नद्या असतील त्या सांगा, किंवा त्यांचा क्रम सांगा. अशा प्रकारचा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर दारणा नदी, ही जी दारणा मिळते हिचा उगम कळसुबाई शिखरामध्ये झालेला आहे. म्हणजे कळसुबाई शिखर नाशिकच्या दक्षिणेला 24 किमी अंतरावर हिचा उगम झालेला आहे. नाशिकच्या 24 किलोमीटर अंतरावर या दारणा नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदराजवळ सातमाळाच्या डोंगरात शिवना नदी उगम पावते आणि दक्षिणेला या दिशेला ते गोदावरीला येऊन मिळते. ठीक आहे. त्यानंतर ही जी सिंधपना नदी आहे ही पैठणच्या पूर्वेस मिळते गोदावरीला. बीड जिल्ह्यातली ही नदी बालाघाट डोंगरातून उगम पावून येते आणि दक्षिणेला गोदावरी नदीला येऊन मिळते. ठीक आहे. तर आपण गोदावरी नदीचे मुख्य खोरे बघितले आहे. त्यानंतर आपण गोदावरी पूर्णा नदीचे खोरे बघणार आहोत की त्या खोऱ्यामध्ये कोणत्या नद्या येऊन गोदावरी नदीला मिळतात. तर पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. तर गोदावरी पूर्णा नदीचे खोरे आपण बघत आहोत. अजिंठ्याच्या डोंगरामध्ये गोदावरी पूर्णा नदीचे खोरे आहे. पूर्णा दक्षिण पूर्णाचा उगम पावते अजिंठ्याच्या डोंगरामध्ये. पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे दक्षिण पूर्णा परभणी जिल्ह्यातून आलेली ही नदी डावीकडून गोदावरीचे येऊन मिळते. डावीची साईड आहे त्या दिशेला गोदावरीला येऊन मिळते. त्याआधी पूर्णा व दुधना या दोन नद्यांचा संगम होतो. गोदावरीला मिळण्याच्या आधी पूर्णा व दुधनाचा संगम होतो. त्यानंतर पूर्णा नदीला डाव्या तीरावरून खेळणा, गिरजा, कापरा आणि दुधना या नद्या येऊन मिळतात. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की गोदावरी दक्षिण पूर्णाचा उगम कुठे होतो, किंवा दक्षिण पूर्णाला कोणत्या नद्या येऊन मिळतात किंवा गोदावरीला येऊन मिळतात. तर या दक्षिण पूर्णाला या नद्या येऊन मिळतात. तर हा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, जेणेकरून आपल्या या नद्यांचा क्रम सुद्धा पाठ असणं जरुरीचं आहे. किंवा दक्षिणेकडून किंवा डावीकडून कोणत्या नद्या येऊन मिळतात तर ते आपण आपल्या लक्षात असणं जरुरीचं आहे. ठीक आहे. पुढील खोरे बघणार आहोत आपण. मांजरा नदीचे खोरे बघणार आहोत पुढील स्लाइडमध्ये. तर मांजरा नदीचे खोरे बघत आहोत आपण. बीड जिल्ह्यातली ही मांजरा नदी आहे. मांजरा खोरे पाटोदा पठारामध्ये त्याचा उगम पावते आणि दक्षिणेकडे वाहत जाते. ठीक आहे. या खोऱ्यात तावरजा, तेरणा, लेंडी, बन्याळ या नद्या सध्या या उपनद्या सध्या वाहत जातात. नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी बेसाल्ट खडकमय भागातून ही नदी वाहत जाते. कोणती नदी? मांजरा नदी. त्यानंतर मुख्य गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक, नेवासे, औरंगाबाद, जालना, पैठण, परभणी, बीड, नांदेड, उदगीर वगैरे महत्वाची शहरं या याच्यामध्ये येतात. तर आता आपण पूर्व विदर्भातील नद्या बघणार आहोत की ज्या मराठवाड्यामधून उगम पावतात
आणि पैनगंगा नदीकडे वाहत जातात. तर आपण त्या नदीचे खोरे आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर आपण पेनगंगा नदीचे खोरे बघत आहोत की जे अजिंठा टेकड्यामध्ये आग्नेय उतारावर आणि 20 डिग्री 31 उत्तर अक्षवृत्त व 76 डिग्री 2 पूर्व रेखावृत्त या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे, पैनगंगा नदीचा. त्यानंतर पैनगंगा नदी ही बुलढाणा व यवतमाळ पठाराहून पूर्वेकडे वाहत जाते, पूर्व दिशेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला मिळते. बल्लारपूर इथे जी वर्धा नदी आहे, या वर्धा नदीला पैनगंगा नदी मिळते. ठीक आहे. यवतमाळमध्ये पैनगंगा नदी ही वाशिम व यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण सीमा आहे. पैनगंगा नदी वाशिम व यवतमाळ जिल्ह्या सीमा आहेत. पैनगंगा नदी उजव्या किनाऱ्याने कयाधू तर डाव्या किनाऱ्याने ऊस अडाण आरणा वाघाडी खुनी. तर पैनगंगा नदीला डाव्या बाजूने पूस, अडाण, आरणा, वाघाडी आणि खुनी या उपनद्या येऊन मिळतात. तर उजव्या साईडने फक्त कयाधू ही नदी येऊन मिळते. ठीक आहे. तर पैनगंगा नदीचे खोरे आपण बघितले. त्यानंतर आपण पुढील स्लाइडमध्ये वर्धा नदीचे खोरे बघणार आहोत. तर आपण वर्धा नदीचे खोरे बघत आहोत की जी वर्धा नदीचा उगम आहे मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा रंगाच्या दक्षिण उतारावर झालेला आहे. उत्तर दक्षिण दिशेने 455 किलोमीटर ती धावते. त्यानंतर वर्धा नदीला उजव्या बाजूला वेमला, निगुडा व विदर्भ वर्धा नदीला उजव्या बाजूला वेमला, निगुडा व विदर्भ या उपनद्या येऊन मिळतात. तर डाव्या किनाऱ्याने कार, डाव्या बाजूने कार, भोर, नंद व इरई या उपनद्या येऊन मिळतात. ठीक आहे. वर्धा, अमरावती, यवतमाळ व यवतमाळ जिल्ह्यांची पूर्व सरहद्द ही वर्धा नदी निर्माण करते. तर पुढील स्लाइडमध्ये आपण वैनगंगा नदीचे खोरे बघणार आहोत. पुढील स्लाइडमध्ये तर वैनगंगा नदीचे खोरे आपण बघत आहोत. मध्य प्रदेशामध्ये मैकल पर्वतात शिवनी जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्यामध्ये भाकल येथे तिचा उगम होऊन दक्षिणेकडे 300 किमी अंतरावर ती धावते. त्यानंतर कन्हान पेंच नागपूरच्या मैदानावरून गोंदिया जिल्ह्यातून कन्हान पेंच या नागपूरच्या मैदानाहून वैनगंगा नदीला येऊन मिळतात. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातून
गोंदिया जिल्ह्यातून बाग ही वैनगंगा नदीला येऊन मिळते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम, वर्धा व वैनगंगा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. चंद्रपूरच्या दक्षिणेस असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की वर्धा व वैनगंगा नदीचा संगम कोणत्या दिशेला झालेला आहे, तर तो दक्षिणेत झालेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. या नदीला प्राणहिता नावाने देखील ओळखले जाते. असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की कोणत्या नदीच्या खोऱ्याला प्राणहिता या नावाने ओळखले जाते, तर ती नदी म्हणजे वैनगंगा नदी आहे. याशिवाय नाग, अंधारी, सूर, गाढवे या उपनद्या येऊन या नदीला मिळतात, वैनगंगा नदीला. ठीक आहे. प्राणहिता नदीचे खोरे आपण पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर प्राणहिता नदीचे खोरे वर्धा व वैनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाह आपण मागील स्लाइड मध्ये बघितलं की प्राणहिता नावानं ओळखला जाते वैनगंगा नदीला. तर वर्धा व वैनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. महाराष्ट्र व आंध्र प्रदेशामध्ये 117 किलोमीटरची सरहद्द निर्माण करतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला प्राणहिता नदी येऊन मिळते. ठीक आहे. इंद्रावती नदीचे खोरे बघणार आहोत आपण पुढील स्लाइड मध्ये. इंद्रावती नदीचे खोरे आपण बघत आहोत. मध्य प्रदेशामध्ये विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद्द निर्माण करून गोदावरी नदीला ही इंद्रावती नदी मिळते. त्यानंतर इंद्रावती नदीला बांदिया, अकेरा, डोंगरी व कोठारी या उपनद्या मिळतात. त्यानंतर खोऱ्याची सरासरी उंची 350 ते 550 मीटरच्या दरम्यान आहे. अशा प्रकारे आपण इंद्रावती नदीचे खोरे देखील बघितलेले आहे. त्यानंतर आपण पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत भीमा नदीचे खोरे. भीमा नदीमध्ये किती लांबी येते, कोणते खोरे येतात, त्यानंतर कोणत्या नद्या उपनद्या येऊन मिळतात, तर पुढील स्लाइड मध्ये आपण ते पूर्ण माहिती सविस्तररित्या बघणार आहोत. तर आपण खोऱ्यांच्या संदर्भात माहिती बघत आहोत. गोदावरी खोरे सर्वात जास्त आहे. त्याच्या खालोखाल कृष्णा नदी आहे. पण गोदावरीची जी उपनदी भीमा नदी आहे, कृष्णा नदीची उपनदी भीमा हिने बराचसा भाग व्यापलेला आहे. भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर 19°4 उत्तर अक्षवृत्त व 73°32 पूर्व रेखावृत्त खंडाळेच्या उत्तरेस 40 किमी अंतरावर भीमा नदीचा हा उगम झालेला आहे. त्यानंतर बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी नदी वाहते. हा जो बालाघाट डोंगर आहे याच्या उत्तरेस गोदावरी नदी वाहते. उत्तरेस गोदावरी नदी ही वाहत जाते. तर दक्षिणेत भीमा नदीचे खोरे, दक्षिणेत काय आहे, भीमा नदीचे खोरे आहे बालाघाट डोंगरावर. त्यानंतर भीमा नदी आग्नेय 451 किमी अंतर धावते. आग्नेय जे दिशा आहे त्या दिशेला 451 किलोमीटर वाहत जाते भीमा नदी. कर्नाटकात रायचूर जवळ, कर्नाटक राज्य आहे त्याच्यामध्ये रायचूर जवळ कुरगुंडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम आहे.
आयोग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाच्या नुसार की भीमा व कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे, कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे. रायपूर जो कुरुगुड्डी या ठिकाणी भीमा व कृष्णा नदीचा उगम म्हणतो संगम झालेला, सॉरी संगम. ठीक आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या दोघी नद्यांचा संगम कुठे झालेला आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये रायपूर जवळ कुरुगुड्डी येथे झालेला आहे. महाराष्ट्रात भीमा नदीचे क्षेत्रफळ 46,184 आहे. क्षेत्रफळ देखील विचारलं जाऊ शकते, जेणेकरून क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर भीमा खोऱ्यामध्ये पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा, सोलापूर व पुणे या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. तर सातारा जिल्ह्याचे खंडाळा फलटण, सातारा जिल्ह्याचे ठिकाण आहे खंडाळा फलटण. नगर जिल्ह्यात दक्षिणेकडील श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुके, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा हे तालुके समाविष्ट होतात. तर भीमा नदीला काही उपनद्या येऊन मिळतात, तर त्या आपण बघणार आहोत कोणत्या नद्या येऊन मिळतात. तर भीमा नदीला उजव्या किनाऱ्याने दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा व मान या दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत. भीमा नदीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा व मान. त्यानंतर डाव्या किनाऱ्याने म्हणजे उजवीकडून म्हणजे उत्तरेकडून वेळ, नंतर घोड व सीना ह्या उपनद्या येऊन मिळतात. ठीक आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की भीमा नदीला मिळणाऱ्या क्रमानुसार उपनद्या लावा, क्रम सांगा, किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या सांगा किंवा उत्तरेकडून येणाऱ्या नद्या सांगा की त्या कोणत्या येतात, त्या कोणत्या उपनद्या येऊन मिळतात. तर दक्षिणेकडून विचारलं तर भामा, इंद्रायणी, मुळा, मोठा, नीरा व मान. आणि उत्तरेकडून विचारलं तर वेळ, घोड व सीना या तीनच नद्या येऊन भीमा नदीला मिळतात. तर वेळ नदीची माहिती सांगत आहे. सह्याद्रीचा एक सुळका धाकले या ठिकाणी या नदीचा उगम होतो, वेळ नदीचा. या नदीची लांबी 64 किलोमीटर आहे. घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतावर होतो. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतावर होतो. तिला कुकडी व मीना, या नदीला कुकडी व मीना या उपनद्या मिळतात. त्यानंतर नीराची ही नदी आहे, भोर तालुक्यात या नदीचा उगम होतो. नीरा व कन्हा नद्यांचा संगम होतो व शेवटी भीमा नदीच मिळते. नीरा व कन्हा जे आहे या दोघींचा संगम होतो आणि त्यानंतर भीमा नदीला ते येऊन मिळतात. पुढील स्लाइड मध्ये आपण कृष्णा नदीचे खोरे बघणार आहोत. कृष्णा नदीला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात पुढील स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत.
महाराष्ट्र पठारावरून वाहणारी गोदावरी नदीच्या खालोखाल कृष्णा नदी सुद्धा फार महत्वाची आहे. दख्खनच्या पठारावरून पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते कृष्णा नदी. तर या कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला 1220 मीटर उंचीवर 17°59 उत्तर अक्षवृत्त व 73°38 पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान याचा उगम झालेला आहे. ठीक आहे, तर आपण पुढील स्लाइड मध्ये बघणार आहोत की या नदीला कोणत्या नद्या उपनद्या येऊन मिळतात. श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. एक म्हणजे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री. आयोग असा देखील प्रश्न आपल्याला विचारू शकतो की श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या 5 नद्यांचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. तर कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री ह्या त्या 5 नद्या आहेत. तर कृष्णा नदीच्या उगमाच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस 65 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र आहे. 65 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र आहे कृष्णा नदीच्या. ठीक आहे, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र कृष्णा नदी वाहत जाते. या तिन्ही राज्यांमधून ती वाहत जाते व शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊन मच्छलीपट्टण जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो. कृष्णा नदीची लांबी एकूण आपण मागील साइड मध्ये लांबी सुद्धा बघितली, क्षेत्रफळ सुद्धा बघितलं. ठीक आहे, तर महाराष्ट्रात फक्त 282 किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे. लांबी 282 महाराष्ट्रामध्ये आहे. भारतामध्ये ती 1400 किमी अशी लांबी आहे कृष्णा नदी. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कृष्णा नदीची भारतातील लांबी किती किंवा महाराष्ट्रातील लांबी किती. तर आपल्याला ते माहिती असणं फार जरुरीचं आहे. ठीक आहे, कृष्णा नदीला आता कोणत्या नद्या येऊन मिळतात ते बघूया आपण. सातारा जिल्ह्यामध्ये कुडळी, उरमोडी व चारळी या नद्या वाहतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये दूधगंगा व वेदगंगा, या नद्या ईशान्येकडे वाहत जाऊन त्यांचा संगम होतो. ईशान्य दिशेकडे यांचा वाहत जातो आणि तिथे संगम होतो. डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीत फक्त येरळा नदी मिळते. डावी जी साईड असेल, डावा जो किनारा असेल तर येरळा नदी येऊन कृष्णा नदीमध्ये मिळते. ठीक आहे, आणखी काही उपनद्या बघणार आहोत आपण पुढील स्लाइड मध्ये. कोयना ही उपनदी आहे कृष्णाची. ठीक आहे, कोयना नदीचा उगम कृष्णा नदीप्रमाणे श्री महाबळेश्वर इथं आहे. आपण बघितलं कोयना नावाने कोयना नदीवर एक कोयना धरण पण बांधले गेलेले आहे. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा देखील तिथून केला जातो कोयना नदीवरून. त्यानंतर दुसरी म्हणजे पंचगंगा ही उपनदी आहे कृष्णाची. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनीने म्हणून पंचगंगा ओळखली जाते. जीवनवाहिनी.
कोणत्या नदीला जीवनवाहिनी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळखले जाते? तर ती आहे पंचगंगा. तर कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या उपनद्या व 5वी सरस्वती गुप्त नदी मानली जाते. तर या नद्या कोयना नदीला येऊन मिळतात, कृष्णा नदीला येऊन मिळतात. या सर्व उपनद्या आपण बघत होतो, कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती. ठीक आहे, पुढील साईडमध्ये बघणार आहोत आपण महत्वाचं खोरं म्हणजे तापी नदीचं खोरं, की जे बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यामधून वाहत जाते. त्या नदीची माहिती आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत, त्या खोऱ्याविषयी. तापी नदीचे खोरे आपण बघत आहोत. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगा तर उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान ही नदी वाहत जाते. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगावर मुलताई या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, तर ही महत्वाची तापी नदी आहे. याबद्दल आणखी माहिती आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यांमधून वाहत जाऊन सुरतमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, तापी नदीला महत्वाची उपनदी ती म्हणजे पूर्णा नदी. विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येणारी पूर्णा नदी ही महत्वाची मुख्य नदी आहे तापी नदी. तापी नदीला उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा, भुलेश्वरी, उजव्या किनाऱ्याने मिळणारी नदी म्हणजे चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर आणि नंदवान या उपनद्या मिळतात उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून. त्यानंतर पेठी, फातेपूर्णा, मोरणा, मन व नळगंगा या देखील तापी नदीला उपनद्या येऊन मिळतात. त्यानंतर आणखी आहेत पश्चिमेकडे मिळणाऱ्या नद्या म्हणजे वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा आणि बुराई. कोणत्या दिशेने मिळणाऱ्या नद्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तापी नदीला पश्चिमेकडे मिळणाऱ्या नद्या कोणत्या? वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा आणि बुराई. उजवे तीरान म्हणजे दक्षिणेकडे मिळणाऱ्या नद्या कोणत्या? असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून जेणेकरून दिशा फार महत्वाची आहे. आणि कोणत्या नद्या त्यांचा क्रम देखील विचारला जाऊ शकतो. क्रमाने सांगा, तर तो क्रम फार महत्वाचा. ठीक आहे, तापी पूर्णा पश्चिम विदर्भाच्या अमरावती, अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात व्यापलेला भाग आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्या खोऱ्यामध्ये समाविष्ट होतात. अमरावती, अकोला, वाशिम व बुलढाणा. या जिल्ह्यांचा प्रामुख्याने भाग व्यापलेला आहे तापी नदीने. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा देखील या खोऱ्यामध्ये समाविष्ट आहे. तर तापी नदीच्या दक्षिणेस तापी नदी जी आहे त्याच्या दक्षिण दिशेत
दक्षिण दिशेस मेळघाट व गाविलगड डोंगर आहे. मेळघाट व गाविलगड डोंगर आहेत. उत्तरेस कालीभीतचे डोंगर आहे. उत्तरेस कालीभीतचे डोंगर आहे. हे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाच्या माध्यमातून की तापी नदीच्या उत्तरेस कोणते डोंगर आहे, त्यानंतर तापी नदीच्या दक्षिणेस कोणते डोंगर आहेत, हा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तापी नदीची जी उपनदी आहे पूर्णा नदी, तिचा उगम हा गाविलगड डोंगरामध्ये झालेला आहे. दक्षिण उतारावर झालेला गाविलगड डोंगर आहे. ठीक आहे. ती दक्षिणेकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. दक्षिण जी दिशा आहे तापीची, त्या दक्षिणेकडे अमरावती जिल्ह्यात येते व पश्चिमेला वळते. पश्चिम दिशेला अशी टर्न घेते. ठीक आहे. अकोला बुलढाणा जिल्ह्यातून पश्चिमेस पूर्णा नदी तापी जळगाव जिल्ह्यामध्ये शिरते. पश्चिम दिशेच्या माध्यमातून तापी पूर्णाचा संगम झालेला आहे श्री क्षेत्र चांगदेव. जळगाव जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे. तापी पूर्णाचा संगम या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर अकोला वाशिम जिल्ह्यातून काटेपूर्णा, मोरणा व मन या डाव्या काठाने तापी नदीला येऊन मिळतात. डाव्या किनाऱ्यात तापी नदीत मिळणार दुसरी महत्वाची नदी म्हणजे ती आहे गिरणा. गिरणा नदी येऊन मिळते. तिचा उगम सातमाळ्याच्या उत्तर सोटाळ्याजवळ चांदोड टेकडीत होतो व पूर्वेस मालेगाव पठारावरून ती वाहत जाते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तापी खोरे बघितले आहे. त्यानंतर आता आपले एकच खोरे राहिलेले आहे, ते म्हणजे नर्मदा नदीचे खोरे. ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. नर्मदा नदी खोरे आपण बघत आहोत. महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात नंदुरबार जिल्ह्यात 54 किमी अंतरावर नर्मदा नदीचा हा उगम झालेला आहे. भारतात नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की नर्मदा नदीची भारतातील लांबी किती, तर 1312 किलोमीटर. त्यानंतर नर्मदा नदीचे क्षेत्रफळ 98,795 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. तर हे क्षेत्रफळ पण फार महत्वाचे आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्याबद्दल विचार करूया. ती अतिशय खोल घडईतून वाहते आणि सातपुडा रांगात अकराणी टेकड्यांमुळे तापी नदीपासून ती अलग होते. ठीक आहे. तर नर्मदा नदी खोरे हे फार महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करून टाका, जेणेकरून पुढील खोरे आपण बघणार आहोत कोकण नद्या किंवा कोकण खोरे. हे शेवटलं खोरं आपलं बाकी राहिलेलं आहे, पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. आपलं शेवटलं खोरे राहिलेलं आहे कोकण नद्या किंवा कोकण खोरे, त्याला असं म्हणता येईल. पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे, पश्चिमेस अरबी समुद्र किंवा तीव्र उतार आहे. नद्या ह्या त्या मानाने कशा आहेत, आखूड आहेत आणि वेगाने वाहतात. जर आपण पूर्ववाहिनी नद्याचा विचार जर केला, ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पूर्ववाहिनी नद्यांमध्ये ह्या नद्या लांब आणि कमी वेगाने वाहतात. पण जर कोकणाचा जर विचार केला तर त्या नद्या आखूड आहे आणि वेगाने वाहतात आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे. दक्षिणेत तेरेखोल, नदीपर्यंत 720 किमी लांबीच्या व 30 ते 60 किमी रुंदीच्या किनारपट्टीमधून या नद्या धावतात. 30 ते 60
किमी रुंदीच्या किनारपट्टीमधून या नद्या धावतात, म्हणजे या आखूड नद्या आहेत, वेगाने वाहतात. ठीक आहे. तर आपण पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या बघितल्या, संपूर्ण खोरे बघितले. या संदर्भात आपण फरक बघणार आहोत, तो आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. आपण पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी नद्यांबद्दल बघितलं की देशातील ज्या नद्या आहेत त्या सर्व पूर्ववाहिनी आहेत. कोकणातील ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत. पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत त्या जास्त लांबीच्या आहेत, पश्चिम वाहिनी कमी लांबीच्या आहेत. नद्यांचे उतार संत आहेत, खोरी मात्र रुंद आहेत. पश्चिम वाहिनीच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल की सरळ कडे आहेत, वेगाने वाहतात, अरुंद व खडकाळ जागेतून त्या वाहतात. अशा प्रकारे आपल्याला रिकाम्या जागांच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात नद्यांच्या बाबतीत, की पश्चिम वाहिनी नद्यांचे गुणधर्म आणि पूर्ववाहिनी नद्यांचे गुणधर्म. तर हे सुद्धा फार बारीक अभ्यास करणं फार जरुरीचं आहे. MPSC कंबाईनमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात या टॉपिकवर आधारित. ठीक आहे. तर आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षेची तयारी करत आहोत. तुम्हाला काही जर शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग कमेंटमध्ये टाईप करून मला तुमची शंका विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या शंकेचं निरसन करू शकतो. ठीक आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.